माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रत्यक्ष भाजपमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसचे जे समर्थक आहेत, महाविकास आघाडीचे समर्थक आहेत, पुरोगामी डावे हे जे सगळे आहेत त्यांच्यामधून एक फार विचित्र आणि गंमतशीर अशी प्रतिक्रिया आता समोर येते आहे. आम्ही काल पण व्हिडिओ केलेला होता, आज पण हा त्याच मालिकेतला पुढचा व्हिडिओ करतो. यांची प्रतिक्रिया भाजपवर टीका करणारी आहे. म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे. तुमच्याकडचा एखादा नेता जो प्रत्यक्ष तुमच्या पक्षाचा राजीनामा देतो, इतके 50-50 वर्षाचे घराणं काँग्रेसशी एकनिष्ठ होतं, तिथला माजी मुख्यमंत्री इतक्या मोठ्या पदावरती राहिलेला नेता उठतो आणि जेव्हा दुसऱ्या पक्षात जातो, तुम्ही त्या पक्षावरती काय टीका करायची ते करा, तो तुमचा हक्क आहे लोकशाहीमधला. पण तुम्ही प्रत्यक्ष ह्या तुमच्या नेत्याबद्दल काही बोलणार की नाही? अशोक चव्हाण किंवा त्याच्या आधीचं पण मी उदाहरण सांगतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेले अजित पवार यांनी पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस बरोबर 2 दिवसाचं सरकार स्थापन केलं होतं. त्याच्यानंतर ते सरकार कोसळलं, मग महाविकास आघाडीचं सरकार आलं. अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड अशी टीका देवेंद्र फडणवीस यांच्यावर झाली. मी पुन्हा येईलची खिल्ली उडवल्या गेली. अगदी मराठा आरक्षणाच्या काळामध्ये आरक्षण मागतोय तुझी बायको नाही, असं पण त्यांना सत्तेवर असताना बोललेले होते. आणि आता 2 दिवसाचं सरकार स्थापन केलं पडल्याच्या नंतर तेव्हाच टीका केली होती. पण कुणीही प्रत्यक्ष त्या सरकारमध्ये तितकेच सहभागी असलेले उपमुख्यमंत्री म्हणून जे होते, ज्यांनी शपथ घेतली, त्या अजित पवारांबद्दल चकार शब्द काढला. तेच अजित पवार उठले, त्याच्यानंतर पुन्हा महाविकास आघाडीमध्ये त्यांचा समावेश झाला. तिथे ते उपमुख्यमंत्री होते. कोणी तेव्हा असं म्हणलं नाही की जी टीका आज होते आहे. म्हणजे हे अजित पवार जेव्हा भाजप बरोबर जातात किंवा आता या महायुतीच्या सरकार बरोबर जेव्हा येतात, त्यावेळेस कुठलीच टीका त्यांच्यावरती होत नाही. पण ते ज्या पक्षामध्ये गेलेले आहेत त्या भाजपमध्ये किंवा भाजप बरोबर, त्यांनी तर खरं तर पक्षांतरही केलेलं नाही. आता अशोक चव्हाण यांनी पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर टीका मात्र भाजपवरतीच. या सगळ्या काँग्रेसी नेत्यांवरती, डाव्या नेत्यांवरती, हे जे स्वतःला डावे पुरोगामी म्हणणारे, हे कधी टीका करणारे त्यांच्यावरती? किंवा आता सुद्धा केवळ ते गेल्याच्या नंतर ज्या पद्धतीची टीका सुरू झालेली आहे, ती टीका ते प्रत्यक्ष पक्षामध्ये होते तेव्हा का नव्हते? ह्या सगळ्याचं जे मूळ आहे, काय म्हणता येईल त्याला, अतिशय भ्रष्ट असं सत्ताकार आहे. यांचे जे हे जागोजागचे संस्थानिक तयार झालेले आहेत आणि यांच्या मांडीवर बसून ज्यांनी चळवळी चालवलेल्या होत्या, पुरोगामी चळवळी सगळ्या, आज ते हे पलीकडे सत्तेसाठी गेले म्हणले की लगेच टीका सुरू झालेली आहे. हे जे टीका करणारे आहेत ना, यांची ही मानसिकता समजून घ्या. यांना प्रत्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी काही देणं घेणं नाही, अजित पवारांशी काही देणं घेणं नाही, उद्धव ठाकरेंशी काही देणं घेणं नाही. या सगळ्यांना एक काळ इंदिरा गांधींचा विरोध करायचा होता. आणीबाणीपर्यंतची गोष्ट आहे. जनता पक्ष स्थापन करून त्यांची सत्ता हटवून तोपर्यंत त्यांनी फक्त इंदिरा गांधींना विरोध करायचा म्हणून विरोध करत बसले. 1990 नंतर राम मंदिराचा मुद्दा जेव्हा अडवाणी सारख्यांनी उपस्थित केला, ऐरणीवरती आणला, मोठ्या प्रमाणावर त्याच्या भोवती लोकभावना एकवटते आहे हे लक्षात आल्याच्या नंतर भाजपने त्या मार्गाने पुढे जायचं ठरवलं. भाजपला काय फायदे तोटे मिळायचे ते मिळाले. म्हणजे आधी त्यांना तोटा झाला, त्यांची सरकार तुम्ही बरखास्त केली, मग युतीचं काय राष्ट्रीय लोकशाही आघाडी रालोआ एनडीएचं सरकार आलं, तेव्हा भाजपला स्वतःला पूर्ण बहुमत नव्हतं आणि आता 2014 पासून स्वतःच्या बहुमताचं सरकार. म्हणजे आधी या सगळ्यांना विरोध करायला इंदिरा गांधी नावाचं एक समोर काय टार्गेट होतं आणि आता यांना भाजप संघ मोदी अडवाणी हे एक टार्गेट मिळालेलं आहे. म्हणजे यांना कायमस्वरूपी विरोधच करायचा आहे. ज्या वेळेस या तथाकथित पुरोगाम्यांच्या हातामध्ये सत्ता आली, एकूण 6 पंतप्रधान हे स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे जे आहेत ना, या सगळ्यांनी एकूण 6 पंतप्रधान यांच्या मताचे असलेले, हे ज्यांचे अनुयायी आहेत त्या पक्षाचे असलेले सत्तेवरती बसले. मोरारजी देसाई, चरण सिंग, विश्वनाथ प्रताप सिंग, चंद्रशेखर, देवगौडा आणि त्याच्यानंतर आय.के. गुजराल, हे 6 पंतप्रधान ह्या सगळ्या पुरोगाम्यांनी मिळून तथाकथित सत्तेवरती बसवले. याच्यातल्या एकालाही 5 वर्षाची आपली कारकीर्द पुरी करता आलेली नाही. याच्यातले बहुतांश लोक वेगवेगळ्या निमित्तानं परत एकदा इथं तेव्हाच्या त्या काँग्रेसच्या त्यांचा पाठिंबा घेऊन पाहणारे निघाले किंवा नंतर आता भाजपचा पाठिंबा, म्हणजे देवगौडा सारख्या लोकांनी
भाजप बरोबर आता युती केलेली आहे. यांची टीका नेमकी काय आहे? मोरारजी देसाई काँग्रेसवालेच होते, त्यांना तुम्ही पाठिंबा देऊन पंतप्रधान केलं. ज्या चरणसिंगांना काँग्रेसनी पाठिंबा देऊन पंतप्रधान केलं, त्या चरणसिंगांना आता मोदींनी म्हणजे भाजप सरकारने, आताच्या केंद्र सरकारने भारतरत्न दिल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात टीका कोणी करावी? आशुतोष सारखे पत्रकार त्यांच्या नैतिकतेवरती प्रश्न उपस्थित करायला लागले. म्हणजे ही किती आश्चर्याची गोष्ट आहे की तेव्हा प्रत्यक्ष ज्या काँग्रेसच्या पाठिंब्यावरती चरणसिंग हे पंतप्रधान झाले, याच काँग्रेसच्या पाठिंब्यावरती चंद्रशेखर पंतप्रधान झाले, देवेगौडा पंतप्रधान झाले, आय के गुजराल पंतप्रधान झाले. 4 पंतप्रधान हे काँग्रेसच्याच पाठिंब्यावरती झाले आणि उरलेले 2 पंतप्रधान हे काँग्रेसीच होते मूळचे. मोरारजी देसाई असो किंवा विश्वनाथ प्रताप सिंग असो, हे काँग्रेसीच होते. म्हणजे या सर्वसामान्य लोकांनी निवडून दिलेले पुरोगामी चळवळीतले जे कुठले लोक होते तथाकथित, ते सगळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या काँग्रेसच्याच आधारावरती आता भाजपच्या आधारावरती आपलं राजकारण करतायत. आणि भाजपच्या विरोधामध्ये हे सगळे पुरोगामी छाती बडवून आता का आक्रोश करायला लागले की लोकशाही कशी बुडाली. आता अशोक चव्हाणांच्या निमित्ताने ज्या पद्धतीने गावोगावचे तथाकथित स्वतःला पुरोगामी म्हणणारे कार्यकर्ते छाती बडवून घेत आहेत, मला तर शंका आहे की उद्या काही सत्तेचा तुकडा जर यांच्या भोवती यांच्या समोर कोणी टाकला तर हे पण जातील. म्हणजे हे सत्तेसाठी काही ना काहीतरी लढणारे कार्यकर्ते आहेत, मात्र तात्विकतेचा अंत. दुसरा जो मुद्दा आम्हाला या निमित्तानं समोर करायचा आहे, भाजप, मोदी, अमित शहा, संघ यांच्यावरती टीका करणारे हे विसरून चाललेले आहे की 2014च्या नंतरच्या जो राजकारणाचा पोत, राजकारणाची पद्धत मोदी आणि अमित शहानी समोर आणली, तिच्यामध्ये भाजप, संघ, हिंदुत्ववाद ह्या सगळ्याच्या पलीकडचा एक मुद्दा होता की ज्याच्यामधून बाजार विस्तारित गेला, बाजार विस्तार पावत गेला. त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेला गती मिळाली, इन्फ्रास्ट्रक्चर, संरचनांची कामं मागे लागली, लाभार्थीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात दारिद्र्यरेषेखालच्या लोकांना त्यांच्यापर्यंत थेट लाभ, डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर, डीबीटी, हे व्हायला लागलेत. आणि ह्याच्यामुळे एक वर्ग त्यांच्याकडे वळला, हे समजूनच घ्यायला तयार नाही. नुसती टीका करणं एक सोपा भाग आहे, ती तुम्ही करू शकता. आता ही जेव्हा अशोक चव्हाण काँग्रेसमधून उठून सरळ भाजपमध्ये जातात, त्याच्यानंतर मिलिंद देवरा हे काँग्रेसमधून उठून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये जातात निघून, किंवा आता बाबा सिद्दीकी म्हणजे जे आमदार आहेत, झिशान सिद्दीकी, त्यांचे वडील जे माजी आमदार, माजी मंत्री राहिलेले, ते पण अजित पवारांच्या बरोबर निघून झाले. याचं कारण काय समजून घ्या ना. तुम्ही टीका करणं एक फार सोपी गोष्ट आहे. निखिल वागळेंवरती जो आम्ही व्हिडिओ केला, निखिल वागळे सारख्यांनी जो अकांड तांडव आरडाओरडा केला, विनाकारण स्वतःभोवती सगळी सहानुभूती गोळा करायचा प्रयत्न केला, त्यांच्या हे लक्षात येत नाहीये की तुम्ही आतापर्यंत आता ज्यांच्या मांडीवर बसून आहात त्यांच्या विरोधामध्ये काय बोलले ते सगळं लोकांच्या समोर आहे ना. सोशल मीडियाच्या काळात फार मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या क्लिप जुन्या फिरतायत. मग तुम्ही आता जेव्हा असं म्हणता की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट आहे, मग तुम्ही ह्यांच्याच विरोधात काय बोलले होते? आज जे कोणी अशोक चव्हाणांवरती टीका करताय, अशोक चव्हाणांवरती नाही भाजपवरती टीका करताय, त्यांनी याचं उत्तर द्यावं की ह्या भाजपचा विस्तार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात झाला, तो कुणामुळे झाला? आज भाजप महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा पक्ष बनला. भाजप हा म्हणजे एकूण सगळे जे 4 पक्ष होते महाराष्ट्रातले प्रमुख, म्हणजे 1999 नंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप, या सगळ्यात भाजप एक लहान खेळाडू होता, लहान भाऊ होता. कुठल्याही काळामध्ये सत्ता असो किंवा सत्ता नसो, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता होते, देवेंद्र फडणवीस आता उपमुख्यमंत्री आहे. या 3ही कालखंडात जुनं जाऊ द्या, भाजप फुटली नाही. याच्या नेमकं उलट सत्ता गेली की वर्ष 1.5 वर्षामध्ये राष्ट्रवादी काय फुटते, काँग्रेसचे नेते काय बाहेर पडतात. त्याच्यामुळे हा दोष कुणाचा हे ते एकदा तपासा. तुम्ही वारंवार जेव्हा सत्तेच्या भोवती सूर्यफूल जसं सूर्याच्या दिशेनं तोंड करून बसलेलं असतं असं म्हणतात, तसे हे सगळे तुमचे तथाकथित नेते हे सत्तेच्या दिशेनं तोंड करून बसलेले आहेत. ही सत्ता मिळवण्यासाठी कुठलेही कष्ट करायची तुमची तयारी नाही, तुमच्या पक्षाची तयारी नाही, तुमच्या नेत्यांची तयारी नाही. हे सगळं समोर येत असताना धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा अशातला तो प्रकार होऊन गेलेला आहे. ही उसंतवाणी. अशोक वनात फुलले कमळ, वाडे खळबळ राजकीय.
राज्यसभा सीट करू म्हणे सोपी, काँग्रेसला टोपी घालून. घेऊ जिंकून या सगळ्याच जागा, उसवून धागा काँग्रेसच. अडचणी तये लिब्रांडू सगळे, कावळे बगळे ओरडत. अकेला देवेंद्र लावत असे चूड, उगवून सूड राजकीय. फडणवीसांची एक एक चाल, अवघे बेहाल विरोधक. कांत पेरले ते आले उगवून, आता बोंबलून काय होणे. एक आश्चर्याची गोष्ट आहे की यांनी जे पाप केलेलं आहे ते हे सगळे विसरले. मतदारांनी कौल दिलेला होता भाजप सेना युतीला, तरीही त्याच्यामध्ये फोडाफोडी करून यांनी सरकार स्थापन केलं. हे आपलं पाप विसरले. पवारांनी आधी शिवसेना कशी फोडली, जनता दल कसा फोडला हे विसरले. स्वतः काँग्रेसमधून बाहेर पडून, म्हणजे काँग्रेस फोडली तेव्हा ते मुख्यमंत्री काँग्रेस पूर्णच झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना सुद्धा काँग्रेस पूर्णच झालेली. हे सगळं विसरले आणि आता मात्र यांचेच पक्ष फुटल्यानंतर म्हणजे जे पेरलेलं होतं तेच आता उगवतं आहे आणि तेव्हा मात्र हे छाती बडून रडत आहे. याला काही उपाय नाही, काळाने उगवलेला सूड हा म्हणावा लागेल. आणि जर अशा पद्धतीची पक्ष बांधणी तुम्ही केलेली असेल, तिचा जर पाया सत्तेचा असेल, तर जिकडे सत्ता तिकडे तुमचे लोक गेले, यात आश्चर्य वाटायला नको. इथेच थांबूयात. धन्यवाद.